या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। वरुड तहसील कार्यालयासमोर गेल्या 30 जून पासून श्री महादेवरावजी कडू हे उपोषणाला बसले होते। त्यांचं भूमी अभिलेख डिपार्टमेंट संदर्भात काही त्यांची तक्रार होती। या प्रकरणामध्ये प्लॉट संबंधी प्रकरण आहे, फेरफारचं प्रकरण आहे, परंतु चतुर्सीमा आणि वाटणीपत्र तसेच माननीय दिवाण न्यायालयांचे आदेश या सर्व बाबींचा विचार घेऊन आपण त्यांना अपील करण्याबद्दल सुचवलेलं आहे। अपिलासाठी जे काय सहकार्य लागणार आहे ते मी करायला तयार आहे माझ्या ऑफिसकडनं। या बोलण्यावरून, या शब्दावर त्यांनी त्यांचं जे उपोषण घेतलं होतं ते थांबवलेलं आहे। आपल्यासोबत जे उपोषण करते श्री महादेवरावजी कडू याचं नेमकं काय प्रकरण तुमचं? प्रतिक्रिया सीट नंबर 1 प्लॉट नंबर 85 मौजा टेंभुरखेडा या घराच्या जागेची फेरफार करण्यासाठी मी अर्ज केला। उपअधीक्षक भूमी अभिलेख वरुड यांच्याकडे 7/7/2022 रोजी। त्याच्यानंतर यांच्याकडे चक्रा मारल्या कमीत कमी 3 वर्षानंतर माननीय उपअधीक्षक साहेबांनी तो प्रकरण यांच्याकडे असलेलं निकाली काढून मला पत्र आलं, म्हणून मला याच्या विरोधात जाऊन आज त्यांनी लेखी दिलं की 1 महिन्यात मी तुमचं प्रकरण निकाली काढून देतो, म्हणून सन्यान मी त्याचा आभारी आहे। आपण पाहू शकता 30 जूनपासून इथे मान्य श्री महादेवरावजी कडू उपोषणाला बसले होते। भूमी अभिलेख संदर्भात त्यांची तक्रार होती। आज या वरुड मोर्शी मतदारसंघाचे आमदार उमेशजी यावलकर यांनी पुढाकार घेतला। त्यांचे सर्व वरुड नगरचे सर्व नगरसेवक इथे उपस्थित झाले आणि त्यांच्या उपस्थितीत मान्य तहसीलदार साहेबांसुद्धा वेळ दिला आणि त्यांचं उपोषण सोडण्यात आलं। नेमकं तुमचं आज उपोषण सोडलं, तुमचं समाधान झालं? आज समाधान झालं। सर्व अधिकारी आल्यामुळं तहसीलदार साहेब, उपअधीक्षक साहेब, नायब तहसीलदार साहेब आणि नगरपालिकेचे, वरुड नगरपालिकेचे सर्व नगरसेवक इथे उपस्थित झाल्यामुळे मी त्याचा फार मोठा आभारी आहे। आणि त्याच्या सगळ्यात मोठा माननीय मोर्शी वरुड मतदारसंघाचे आमदार साहेब उमेश भाऊ उर्फ चंदूभाऊ यावलकर यांचा मी सगळ्यात मोठा आभारी आहे। आपण पाहू शकता आज श्री महादेवरावजी कडू यांचं उपोषण सुटलं आहे, त्यांचं समाधान झालं। त्यांची जी तक्रार होती या संदर्भात माननीय भूमी अभिलेख डिपार्टमेंटचे अधिकारी यांनी त्यांना एक लेखी आश्वासन दिलं आहे। त्यांचे खरोखर आजच्या त्यांचं उपोषण सोडणं फार महत्त्वाचं होतं, कारण की एक वयोवृद्धामुळे त्यांना उपोषण करणं हे चुकीचं होतं, परंतु त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांना उपोषण करावं लागलं आणि याकरता माननीय आमदार उमेशजी यावलकर यांनी पुढाकार घेऊन त्यांचं उपोषण सोडलं। पाहत राहा कॅमेरा निकुबावनीसह प्रवीण सारकर, चुळामणी न्यूज पोर्टल।